नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विद्यार्थी सांगता आक्रमक, तर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरती विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनात विचारलाय जाब। तर प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 पर्यटक महिला जागीच ठार झाल्यानंतर अबालवृद्धांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं सिद्धार्थ उद्यान महिनाभरापासूनच बंद, प्रवेशद्वार पाडण्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लागेना। आता बघूया सविस्तर बातम्या। संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांची आत्महत्या करण्याचं पत्र समोर आलंय। आपल्या आई आणि भावांना त्यांनी हे पत्र पाठवलंय। झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन प्रशासनाने हाणून पाडलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी बुधवारी कुठल्या तरी गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली। आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी ठाकरे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये 2 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली। या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी आणि कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर या दोघांची थेट नावे घेत गंभीर आरोप केलेत। एकतर मी विद्यापीठ सोडावं किंवा जीव द्यावा अशी परिस्थिती निर्माण करतायत, मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे असं म्हणत गंभीर आरोप त्यांनी केलेत। पोलिसांनीही आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचंही त्यांनी त्यात म्हटलंय। संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांची आत्महत्या करण्याचं पत्र समोर आलंय। आपल्या आई आणि भावांना त्यांनी हे पत्र पाठवलंय। झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात दाखल होत हातात डफ घेत निदर्शने केली। तीव्र निदर्शने आंदोलन करत असताना त्यांनी कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मज्जाव करण्यात आला। तर यावेळी पोलीस बळ मागवून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। हेमलता ठाकरे या ज्या उपकुलसचिव आहेत त्यांच्यावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे। त्यांना न्याय मागण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी होतो। पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी जबरदस्ती बसवलेला आहे। आम्ही आमच्या हातामध्ये फक्त डफ होता, डफ वाजवणे हा काय गुन्हा आहे का? डफ वाजवला म्हणून यांनी आम्हाला या ठिकाणी उचलून जबरदस्ती हाणमार करून या ठिकाणी चाललेला आहे। मी विद्यापीठ प्रशासनाला विनंती करतो की अशा पद्धतीने कारभार आपण करू नका। विद्यार्थ्यांशी संवाद करा, विद्यार्थ्यांशी संवाद करा, अधिकाऱ्यांशी संवाद करा आणि विद्यापीठाचे प्रश्न सोडवा। पोलिसांची ही वागणूक चुकीची आहे। पोलीस हे रक्षकाचं काम करत असतात, त्यांनी अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे। या घटनेचा मी निषेध करतो। हे अत्यंत चुकीचं आहे। गाडी घेऊन जा, या पोलीस प्रशासन कुलगुरूच्या पावलीला बांधलेलं आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल करून आम्हाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावरती थेट मानसिक छळ करण्याचा आरोप केला गेलाय। पोलीस आणि वरिष्ठांकडे त्यांनी सदरील प्रकरणी तक्रार दिली आहे, मात्र त्यांना कुठेही याची दाद मिळालेली नाहीये। उच्च पदावरती सुद्धा असूनही महिला असुरक्षित असल्याने आज विधान परिषद सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर मुद्दा उपस्थित केला। अतिशय सिरियस विषय आहे। एक इथं आदरणीय चंद्रकांत दादा पण उपस्थित आहेत। विषय असा आहे दादा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांनी एक सुसाईड नोट यांची समोर आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या आई भावाला हे सुसाईड नोट लिहिलेली आहे। तुम्ही मला सर्व माफ कराल, माझ्याकडे त्या सुसाईड नोटची प्रत आहे, ते ओरिजिनल पत्र आहे। सभापती महोदय, या उपकुलसचिव आहेत आणि यांनी झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे।
आणि त्यांनी या सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी व कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यावर मानसिक छळ केल्याचा थेट आरोप केलेला आहे सभापती महोदय. त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली, पोलिसांत तक्रार केली, परंतु कुठेही त्यांना याची दाद मिळालेली नाही. आणि म्हणून जर एखाद्या उपकुलसचिव एका एवढ्या मोठ्या विद्यापीठाच्या त्यांना त्यांचा अशा पद्धतीनं छळ होत असेल, कारण आपण सातत्यानं रोज वेगवेगळ्या छळाच्या घटना समोर येत आहेत. आणि ही सुसाईड नोट जर बघितली 2 पानाची आहे, मी वाचून नाही दाखवत, पण मी सभापतींकडे ती देतो. अतिशय सिरियस सुसाईड नोट आहे दादा याच्यामध्ये, की त्यांनी ज्या पद्धतीनं या कुलगुरूंवर आणि कुलसचिवावर ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहे, आईला आणि भावाला उद्देशून त्यांनी ही सुसाईड नोट लिहिलेली होती. सांगण्याचा मुद्दा हा की महिला अशा पद्धतीनं काम करत असताना किती पद्धतीनं सुरक्षित आहेत. छोट्या ऑफिसमधल्या 16 मोठ्या विद्यापीठातल्या उपकुलसचिव दर्जाच्या जर महिलेला अशा पद्धतीनं आत्महत्येस प्रवृत्त होत असेल, तर मला असं वाटतं आपल्याला ही काही शोभनीय बाब नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात. आणि म्हणून मी मुद्दाम आपल्याला ही 219 ची सूचना दिलेली आहे, कारण लागोपाठ अशा घटना घडत असताना जर अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या महिला अधिकारी आत्महत्या करण्याचा विचार करतात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून. आता मी काही कुलगुरू कुलसचिव यांच्यावर कारवाईची काय पद्धती आहे मला ज्ञात नाही, परंतु उपकुलसचिव दर्जाच्या अधिकारी अशा पद्धतीनं सुसाईड नोट लिहिते. दादा आपल्याकडे आली असेल, नाही तर मी सभापतींकडे देतो ती. मला असं वाटतं याच्यावर चर्चेची आवश्यक आहे. कशा पद्धतीनं महिला सुरक्षित आहेत का, एवढ्या उच्च दर्जाच्या पदावर काम करणाऱ्या सुद्धा. म्हणून आजच्या घडीला ज्या पद्धतीनं ही स्थिती निर्माण झाली महिलांमध्ये असुरक्षिततेची, आणि वरिष्ठांना जाच करण्याची आणि बिनधास्त राहण्याची अशा अनेक घटना आहेत. आणि म्हणून आज ही घटना, कालचं पत्र आहे, 9 तारखेचं पत्र आहे हे या ठाकरे ताईंचं. मला असं वाटतं याच्यावर चर्चा जर झाली असती तर खऱ्या अर्थानं या विषयावर सगळ्या सांगोपांग मला असं वाटतं विचार बाहेर आला असता, आणि याच्यातून कशा पद्धतीने याच्यावर उपाययोजना करायची याचं निश्चित सदस्यांनी सुचवलं असतं, परंतु आपण नाकारलेली आहे. परंतु इथं दादा आहे, दादा निश्चित संवेदनशील मंत्री आहेत. अशा विषयाचा निश्चित ते कोणताही मुलाहिजा न करता निश्चित विचार करतील आणि योग्य व्यक्तीवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. आणि आपण या संदर्भात सरकारला निर्देश द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने गुरुवारी बाबा पेट्रोल पंप चौकापासून जालना रोड समोरून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. या रस्त्यावरील काही मालमत्ता निष्कासित करण्यात आल्या, तर सदर कारवाई पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामध्ये शांततेत पार पडली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकांनी गुरुवारी बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर जालना रोडवरील सर्व्हिस रस्त्याचं बेकायदेशीर दुकान, टीन शेड, साइड वॉल आणि इतर मालमत्तावरील अतिक्रमणवर हातोडा चालवत ती बांधकाम निष्कासित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने शहरात सर्व्हिस रस्त्यावरील बाधित मालमत्तांचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत देवळाई चौक ते महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी, मुकुंदवाडी ते चिकलठाणा केम्ब्रिज स्कूल, सिडको बस स्थानक ते हर्सोल टी पॉइंट, दिल्ली गेट ते हर्सोल टी पॉइंट, रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप आदी ठिकाणी सर्व्हिस रस्त्यासाठी कारवाई करत अनेक बेकायदेशीर मालमत्तांचं बांधकाम पाडण्यात आलं. सदर कारवाईत मोठा फौजफाटा, तांत्रिक विभागातील जेसीबी, पोकलेन, रुग्णवाहिका, गाड्या आदी यंत्रणा, मोठ्या संख्येने मनपा अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर रस्त्यावरील सर्व्हिस रोडसाठी कारवाई सुरू केली. यासाठी मनपा अतिक्रमण हटाव पथक सकाळीच बाबा पेट्रोल पंप येथे मोठ्या ताफ्यासह दाखल झालं. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची सुरुवात करण्यात आली. सदर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक मालमत्ता असल्याने, यात नियमित असल्याने सर्व्हिस रोडसाठी त्या इमारतींचं साइड वॉल, संरक्षण भिंत, ओटे आदी तोडण्याची कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत सेवन हिल परिसरात दाखल झाले होते. सदर कारवाईबाबत अधिक माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 पर्यटक महिला जागीच ठार झाल्या होत्या.
या घटनेला आता 1 महिना उलटला असला तरी अद्याप पावेतो गेट पाडण्याचं काम सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे मागील महिनाभरापासून आबालवृद्धांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं सिद्धार्थ उद्यान बंद असल्याने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय. सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दुर्घटनेमध्ये 2 पर्यटक महिला जागीच मरण पावल्या होत्या. या घटनेनंतर चौकशी समिती नियुक्त करून महापालिका प्रशासकांनी निकृष्ट दर्जाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्णतः पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र 30 दिवसानंतरही जीवघेणा प्रवेशद्वार जैसे थे असून उद्यानही बंदच आहे. त्यामुळे प्रशासनाला लाखोंचं नुकसान सहन करावं लागतंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने 2 वर्षापूर्वीच महापालिकेने सिद्धार्थ उद्यानासाठी नवीन मुख्य प्रवेशद्वार बांधलं होतं. हे काम उद्यानाच्या समोरील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम करणाऱ्या विकासकाकडून करून घेण्यात आलं होतं. या कामावेळीच प्रशासनाने विकासकाला कामाच्या दर्जामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करण्यात येऊ नये अशी ताकीद दिली होती. त्यानंतरही 2 वर्षातच या मुख्य प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळून 2 पर्यटकांचा दुर्दैवी अंत होतो. या घटनेनंतर प्रशासनाने विकासकावरती गुन्हा दाखल केला. एवढंच नव्हे तर बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. हा चौकशीचा अहवाल प्राप्त होऊन देखील अद्याप यातील दोषींवरती कुठलीच कारवाई करण्यात आली नाहीये. एवढंच काय तर 2 महिलांचा जीव घेणारा प्रवेशद्वार अजूनही जैसे थेच उभा आहे. तो पूर्णतः तोडण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप त्यावर बुलडोझर चालवण्यात आलेला नाहीये. शिवाय प्रवेशद्वार तोडले जात नसल्याने उद्यानही बंद ठेवलंय. त्यामुळे उद्यानातून मिळणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नावरती पाणी सोडावं लागतंय. सध्या पावसाळा सुरू असला तरी सिद्धार्थ उद्यानामध्ये खेळण्यासाठी आणि प्राण्यांना पाहण्यासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र यातील 30 दिवसांपासून उद्यान बंद असल्याने शहरातील नव्हे तर बाहेरगावाहून येणाऱ्या चिमुकल्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसतोय. पैठण तालुक्यातील वडजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेशामधून शाळेतील शिक्षकांकडून थेट सरपंचाच्या नावाखाली 15,000 रुपयांची टक्केवारी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर मंगळवारी रोजी पैठणचे प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत चौकशीसाठी ते दाखल झाले. परंतु थातूरमातूर चौकशी करून त्या ठिकाणाहून गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पळ काढला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. पैठण तालुक्यातील वडजी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भास्कर गाभूड यांची गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावरती व्हायरल झाली होती. यानंतर गावकऱ्यांनी या संबंधित शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती. परंतु तक्रार करून 8 दिवस उलटले तरीही याबाबतीत कुठलीही कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर शिक्षक भास्कर गाभूळ यांची गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावरती व्हायरल झाली होती. नूतन वर्षातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करण्यात आला असून यातील गणवेशासाठी प्रति विद्यार्थी 300 रुपये तर 1 जोडी बूट व 1 जोडी पायमोजासाठी 170 रुपये मंजूर करण्यात येऊन विद्यार्थी संख्येनुसार हा निधी त्या त्या शाळेकडे वर्ग करण्यात वडजी येथील 120 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 36,000 तर पायमोजे व बुटासाठी 20,400 रुपये शाळेस वर्ग करण्यात आले. सदर गणवेश पुरवठ्याचा ठेका छत्रपती संभाजीनगर येथील FJ रेडीमेड अँड होलसेल क्लॉथ सेंटर यांनी घेतला. या शाळेचे शिक्षक भास्कर गाभूड यांनी सरपंचांच्या नावाखाली शाळेसाठी गणवेश पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला एका ड्रेस मागे 100 रुपये कमिशन द्यावे अशी मागणी केली. एकूण कमिशनची रक्कम 15,000 देण्याची मागणी मान्य करण्यात आली. गरज पडल्यास शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांची संख्या वाढवून देतील असेही या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे. यानंतर मंगळवारी गट शिक्षण अधिकारी श्रीराम केदार आणि केंद्रप्रमुख बळीराम भुमरे हे शाळेत चौकशीसाठी दाखल झाले. परंतु ज्या व्यक्तीने तक्रार केली त्यांनाही याबाबतीत कुठलीही नोटीस न बजावता कुठलीही कल्पना न देता प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केवळ शिक्षकांना सोबत घेऊन चौकशी केली. जेव्हा तक्रार तिथे गेले असता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी हे दाबण्याचा प्रकार झाल्याचं ग्रामस्थांचं मान्य केलं. त्याबरोबरच आम्ही जी तक्रार दिली आहे त्याबाबतीत आम्हाला तुम्ही काय चौकशी केली याबाबत खुलासा करावा. पंचनामा मागितला तर दिला नाही. जाणून बुजून त्या शिक्षकाला अधिकारी पाठीशी घालत आहेत. आमच्याकडे या प्रकरणी जे काही पुरावे आहेत ते देखील या अधिकाऱ्यांनी घेतले नसल्याने गावकऱ्यांनी संतप्त होऊन गट शिक्षण अधिकाऱ्याला घेराव घातला होता. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अन्यथा आम्ही शाळेला कुलूप ठोकून बंद पाडूत असा इशारा प्रशांत भांड, मनोज गोजरे, अनिकेत बोंबले, बालाजी भांड, संतोष भांड, भागवत भांड, सुदर्शन भांड, बंडू वावळ, योगेश भांड, दीपक भांड, केदार भांड, गजानन भांड, राजेंद्र भांड, घनश्याम मापारी, श्रीराम भांड, संजय भांड, संभाजी भांड, पवन परागे, वाल्मिक भांड, पवन भांड यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी दिला आहे. काल जी सोशल मीडियावर जी तक्रार झाली ती तक्रार दिनांक 1/7/2023
25 रोजी आम्ही गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने काल जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला वृत्तवाहिनीने जे दाखवले त्याच्या अनुषंगाने आज गावामध्ये केदार सर आणि ते त्यांचे सहकारी जे पदक म्हणून गावात नेमणूक करण्यात आली आणि चौकशीला आले असता त्यांनी आमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही व त्यांनी सरळ सांगितलं की आपापले स्टेटमेंट जोडा आणि बाकीचे जे पालक आलेले आहेत आणि जे तक्रारदार आले यांचे स्टेटमेंटसुद्धा त्यांनी घेतले नाही. डायरेक्ट 2-4-5 पालकाचे घेतले आणि निघून गेले. कुठल्याही प्रकारचा पंचनामा व जी बॅटरी संदर्भात जी तक्रार होती ती सुद्धा त्यांनी शाळेमध्ये घेतली नाही. आम्हाला त्यांनी पंचनामा किंवा आमच्यासमोर कोणताही लेखी पुरावा त्यांनी चौकशी आमच्यासमोर केलेली नाही आणि त्यांनी सरळ गावकऱ्यांनी व तक्रारदारांनी जेव्हा त्यांना अडवलं, सर आमचं म्हणणं ऐकून घ्या, आमच्या तक्रारी ज्या आहेत त्याचं निराकरण काय आहे तुम्ही चौकशी करा, त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला काय करायचं तर करा. आम्ही काय मूर्ख आहे का? तुम्ही कोण आम्हाला सांगणार कशी चौकशी करायची काय? आम्ही आमच्या पद्धतीनं चौकशी करू असं अधिकारी सांगितलं व निघून गेले. आणि याच्यावर कुठेही त्यांनी कारवाई न करता हे पैसे घेऊन कुठेतरी चौकशी दाबण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे गावाला न्याय भेटणार नाही. मी अशी विनंती करतो आपल्या मार्फत की यांनी गावाला तात्काळ न्याय द्यावा. चौकशी नव्याने समिती गठीत करून तात्काळ यांना न्याय द्यावा. आम्ही जी रेकॉर्डिंग केली आहे ते रेकॉर्डिंगचा पुरावा देखील त्यांनी घेतला नाही. दुकानदार आले होते, दुकानदारचं जुनं स्टेटमेंट त्यांनी जोडलंय. चालू चौकशीला आल्यावर प्रत्यक्ष स्टेटमेंट देणं हे गरजेचं असतं. हे त्यांनी कुठेही तसं काही केलं नाही व बोगस चौकशी केली. याबद्दल मी आपल्या वृत्तवाहिनीमार्फत आमच्या गावकऱ्यांना न्याय मागतो. अन्यथा आम्ही समस्त गावकरी संतप्त होऊन शाळेला कुलूप लावू आणि आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू. 1/7/2025 अर्जानुसार चौकशीसाठी आल्या असता त्यांनी चौकशीसाठी तिथे रूम ऑफिसमध्ये बसले व पालकांना एक कागद त्यांनी स्टेटमेंटसाठी दिला. पण पालक स्टेटमेंट लिहित असतानाच ते बाहेर आले व निघून चालले. त्यांनी पालक त्यांना वारंवार विनंती करत होते की साहेब आमचं स्टेटमेंट घ्या, तुम्ही पंचनामा केला का? तुम्ही पंचनामा केला तर वाचून दाखवा सगळ्यांना काय पंचनामा केला. पंचनामावरती आमच्या सह्या घ्या. तर तिथले बॅटरीचे तुम्ही पंचनामा केला का? तिथं अस्तित्वात साहित्य काय आहे, इतर साहित्य काय आहे, तुम्ही रेकॉर्डिंगची शहानिशा करण्यासाठी पालक त्यांना CDRची तुम्ही चौकशी करण्यासाठी विनंती करत होते. त्यांना लेखी त्यांना द्यायचं होतं. पण त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही पालकाचं काहीच ऐकून न घेतलं व तिथून सरळ निघून चालले. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे मालक तुम्ही नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा हे बोलून तिथून ते सरळपणे निघून गेले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात
आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. PHH व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाने धान्य वाढवून न दिल्यामुळे सदरील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याची लक्षवेधी सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी विधान भवनात मांडली. राज्य शासनाने इष्टांक वाढवून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, तसेच लाभार्थ्यांना पैशांऐवजी अन्नधान्य उपलब्ध करून द्यावं, या संदर्भात सरकारचं त्यांनी लक्ष वेधलंय. याच्याबद्दल आपण विचार करावा. मंत्री महोदय, हीच तुम्हाला अध्यक्ष महोदयाच्या माध्यमातून माझी विनंती आहे. नवीन कार्ड धारकांना राशन मिळेल का? नंबर 1, जे एका कुटुंबामध्ये 2 कुटुंब झाले अध्यक्ष महाराज, त्या लोकांनाही भूक लागते, त्यांनाही जेवण लागतं, त्यांनाही अन्नधान्य लागतं. अशा लोकांना देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय काहीतरी घ्यावं. केंद्र सरकारकडे मागणी जरूर करावी, पण केंद्र सरकारच्या ऐवजी राज्य सरकारने गोरगरिबांना, गोरगरीब शेतकऱ्यांनाही अन्नधान्य वाटप करा पैशाच्या ऐवजी. ही योजना आपण राबवणार का? संभाजीनगर जिल्ह्यात 21 मे 2025 रोजी एका नामांकित उद्योगपतीच्या घरावरती दरोडा पडला होता. या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे का? दरोड्यात चोरी करण्यात आलेले सोने परत मिळवले आहे का? असा प्रश्न आज विधान परिषद सभागृहामध्ये उपस्थित केला गेलाय. संभाजीनगरात जो दरोडा मागच्या काळात 14 मेला झालेला आहे. सूचना मांडा. सूचना. हा, सूचना क्रमांक 3. सूचना क्रमांक 3. सभापती महोदय, संभाजीनगरात मागच्या मे महिन्यामध्ये एक मोठा दरोडा पडला होता एका नामांकित उद्योजकांच्या घरी. 14 मे 2025 ला. माझा याच्यातला 2च प्रश्न आहे की याच्यातले सर्व आरोपी अटक झाले का? आणि वेगवेगळ्या पद्धतीनं समाज माध्यम, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून 5 किलो 10 किलो सोनं चोरी झालं अशा प्रकारच्या बातम्या होत्या. प्रत्यक्षात या चोरीचा सर्व ऐवज हा रिकव्हर केला का? केला नसेल तर कधीपर्यंत करणार? हा माझे 2च प्रश्न याच्यामध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र साळवे यांनी अमेरिकेतील वीरमिंगम आलाबाबा येथे 26 जून ते 7 जुलै दरम्यान झालेल्या 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त फिटनेस आणि कौशल्याच्या बळावरती भीम पराक्रम करताना सुवर्ण पदके पटकावली आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावरती नियुक्त असलेले रवींद्र साळवे यांनी 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेमध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारामध्ये सुवर्ण आणि बेंच प्रेस प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावत अमेरिकेत तिरंगा ध्वज फडकवण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत जगभरातील 90 पेक्षा जास्त देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे रवींद्र साळवे यांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे पार पडलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावला होता. या यशाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठोड, पोलीस उप अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधीक्षक भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधीक्षक पूजा नागरे, पोलीस निरीक्षक रविकुमार दरवडे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, जगेश दैत्य, सुरेश वर्मा, सौरभ कल्लोळ, वैभव थोरात आदींनी त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विद्यार्थी सांगता आक्रमक. तर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरती विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनात विचारलाय जाब.
तर प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 पर्यटक महिला जागीच ठार झाल्यानंतर अबालवृद्धांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं सिद्धार्थ उद्यान महिनाभरापासूनच बंद. प्रवेशद्वार पाडण्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लागेना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.